यानंतर पुढची बातमी पाहूया। जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी पट्ट्यातील कोपरे, मांडवे, जांभुशी आणि मुथाळणे या परिसरामध्ये दरवर्षी तीव्र पाणी टंचाई निर्माण होते। विशेष म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडणारा हा भाग असतानाही फेब्रुवारी महिन्यानंतर येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी फारसा संघर्ष करावा लागतो। यंदाही या ठिकाणी भीषण पाणी संकट निर्माण झालंय आणि या परिसरातील भीषण पाणी टंचाईवर कायमस्वरूपी उपाय ठरू शकणाऱ्या मांडवी नदीवरील मायनर इरिगेशन टँक अर्थात MI टँक उभारणीचा प्रश्न अनेक वर्षांपासून रखडलेलाच आहे। ग्रामस्थांनी सातत्याने पाठपुरावा करूनही शासन आणि लोकप्रतिनिधींकडून या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होतोय। परिणामी आजही या भागातील नागरिकांना उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी टँकर आणि खडकातील टाक्यांवर अवलंबून राहावं लागतंय। आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहेत। काय सांगा खरं तर ही मांडवी नदी आहे आणि या मांडवी नदीवरती MI टँकची तुम्ही मागणी केली आहे। ह्या MI टँकनी तुमचं जे कोपरे मांडवी परिसर आहे याचा पाणी प्रश्न सुटणार असं तुम्हाला वाटतं का? आता आमची MI टँकची मागणी जवळजवळ 40 वर्ष झालं MI टँकची मागणी आहे आमची चालू। अजूनही ते प्रत्यक्षात उतरत नाही। आता इथं याच ठिकाणी 2 सर्वे झालेत। जलसंधारणचा सर्वे झाला, त्यानंतर इरिगेशनचा सुद्धा सर्वे झाला। तर इरिगेशनच्या सर्वेमध्ये इथपर्यंत पाण्याचा यावा आहे 468 MCFT। 468 MCFT इथं पाण्याचा यावा आहे। आपली मागणी आहे त्याच्या 50%च आम्हाला द्यावं। 200 MCFTचं धरण आम्हाला इथं MI टँक बांधून द्यावं सरकारनं।